ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत की कुमारखंड. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की देव आणि दैत्य यांच्यामध्ये युद्धास कशा प्रकारे प्रारंभ झाला, देवांची निंदा केल्यामुळे तारकासुराचे पाप कशा प्रकारे वाढले आणि कार्तिकेकडून तारकासुराचा वध कशा प्रकारे करण्यात आला, हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कार्तिकेयचा जेव्हा सर्व देव आणि श्रीहरी हे पराक्रम बघतात तेव्हा सर्व देव आणि श्रीहरी हे खूप आनंदी होतात आणि त्याच वेळी आकाशवाणी होते की देवांनो, कुमाराला पुढे करून दैत्याशी तुम्ही युद्ध करा, तुम्ही युद्धामध्ये विजयी व्हाल, अशी आकाशवाणी होते. आता तारकासुराबरोबर युद्ध करण्यासाठी सर्व देव कुमाराला म्हणजेच कार्तिकेयला घेऊन निघतात. युद्धासाठी देव आलेले पाहून दैत्यांना खूप आश्चर्य वाटते आणि तारकासुरास तर सर्व देवांना आणि कार्तिकेयला बघून अतिशय भयंकर राग येतो. दैत्यांची सेना घेऊन तो निघतो. देव आणि दैत्य एकमेकांसोबत लढाईसाठी समोर येतात. रणवाद्य हे मोठमोठ्याने वाजू लागतात. भयानक युद्ध होणार याची सर्वांना जाणीव होते. कार्तिकेय हा रत्नखचित रथावरती आरूढ होऊन देवसेनेचे कार्तिकेय हा नेतृत्व करत होता. त्यामुळे सर्व देव हे अतिशय निर्भय होते. त्यानंतर युद्धाला सुरुवात होते. दाही दिशांनी युद्धाच्या गर्जना हे ऐकू येऊ लागतात. महाबलाढ्य योद्धे एकमेकांशी युद्ध करू लागतात. तारकासूर इंद्राबरोबर युद्ध करू लागतो. शस्त्रांच्या माऱ्यामुळे युद्धाला अतिशय भयानक रूप येते. तारकासुराच्या त्रासामुळे देव अतिशय कंटाळलेले होते. त्यामुळे दैत्यांना आणि तारकासुराला त्यांना ठार करायचीच होते. दैत्याचे सेने देखील फार मोठे पराक्रमी होते. दैत्यराजाने इंद्रावर एक शक्ती फेकली आणि इंद्र ऐरावतावरून खाली कोसळला. त्यावेळी वीरभद्र व तारकासूर हे तारकासूरवर चालून जातात आणि त्रिशूळाने तारकासुराला घायाळ करतात. त्याला मूर्छा येते आणि तो खाली पडतो. वीरभद्र आणि तारकासूर हे रणनीती जाणणारे होते. वीरभद्राच्या गणांनी अनेक दैत्यांना ठार केले होते. अनेक दैत्य जिकडे जागा दिसेल तिकडे ते पळू लागतात. कार्तिक स्वामींनी वीरभद्रास युद्ध थांबवण्यासाठी सांगतात. वीरभद्राने युद्ध थांबवले आणि तारकासुरात अजून जोर चढला. जेव्हा कार्तिकेयाने वीरभद्रास युद्ध थांबवण्यास सांगितले त्यावेळी तारकासुराने मात्र देवसैन्यांवर बाणांचा वर्षाव हा केला आणि त्यानंतर मात्र आणि तारकासूर यांच्यात युद्धास प्रारंभ हा होतो. श्रीहरी आणि तारकासुरामध्ये जेव्हा युद्ध सुरू होते त्यावेळी ब्रह्मदेव हे कार्तिकेयकडे जातात आणि म्हणतात की कार्तिकेय, या ठिकाणी विष्णू आणि तारकासूर यांच्यामध्ये संग्राम सुरू झाला आहे. तारकासुराचा वध हा तुझ्या हातून होणार आहे, यासाठी तू जन्म घेतला आहे. तरी आता तारकासुराला मारून तू सर्व देवांचे रक्षण कर. तू शिवजीचा पुत्र आहे, तसेच जगाचा ताप तू दूर कर. कार्तिकेयने ब्रह्मदेवांचे विचार ऐकून घेतले. तिकडे तारकासूर मात्र अतिशय क्रोधायुक्त असा झाला होता. तो देवांना म्हणाला की तुम्ही या कुमाराला माझ्यासोबत लढण्यासाठी आणले आहे का? इंद्र व विष्णू यांना याचे काहीच वाटत नाही का? यापूर्वी तुम्ही असेच केले होते. देवबाह्य वर्तन करून तुम्ही मधु आणि कैठव दैत्याचे धूर्तपणाने शिर उडवले. अमृत पाशणाच्या वेळी देखील मोहिनीचे रूप धरून दैत्यांना फसवले. परशुराम अवतारात मातेचे मस्तक तोडले. गुरुपुत्राचा तुम्ही अपमान केला. वेदबाह्य वर्तन करून अनेक प्रकारची पापे तुम्ही केली, असं तारकासूर देवांना म्हणतो. अशा प्रकारे विष्णू व इंद्राची तसेच बाकी देवांची तारकासुराने निंदा केली. त्यामुळे तारकासुराचे पाप अजून वाढले. पुन्हा तुंबळ युद्धास सुरुवात झाली. जेव्हा तारकासूर असं बोलतो तेव्हा ब्रह्मदेव त्वरित कार्तिकेयाकडे जातात आणि म्हणतात की कार्तिकेया, युद्धभूमीमध्ये विष्णू आणि दैत्यराजांचा संग्राम हा चालूच आहे. तारकासुराचा वध श्रीहरी किंवा आमच्याकडून होणे शक्य नाही.
कारण ब्रह्मदेव कार्तिकेयला सांगतात की तारकासुराला मीच असा वर दिला होता की शिवपुत्राच्या हातून तुझा वध होईल आणि आता कार्तिकेय तू पुढे ये अशी मी तुला विनंती करतो आणि या जगाला दुःखापासून तू दूर कर. कार्तिकेयला ब्रह्मदेवांचे म्हणणे पटते आणि ब्रह्मा आता सर्व तुमच्या मनासारखे होईल असे कार्तिकेय म्हणतो आणि कार्तिकेय हा रथातून खाली उतरतो. त्यावेळी अतिशय भीषण अशा युद्धात सुरुवात होते. कार्तिकेय तारकासुराच्या छातीवर आघात करतो, पण त्याला काहीच होत नाही. तारकासुराने फेकलेल्या शक्तीमुळे कुमार म्हणजेच कार्तिकेय हा मूर्छित होतो. कार्तिकेय पुन्हा उठतो आणि शिवजींचे स्मरण करतो. एक महान शक्ती हाती घेतो आणि ती अत्यंत तेजस्वी अशी शक्ती तारकासुरावर तो टाकतो. तारकासूर खाली कोसळतो आणि तेथेच तो मृत्यू पावतो. तारकासुराला अत्याचाराचे फळ हे लाभले होते. सर्व देव हे कार्तिकेयांचा जय जयकार करतात. कार्तिकेयने तारकासुराचा वध केल्यामुळे देव, ऋषीमुनी आणि लोक अतिशय प्रसन्न असतात आणि त्यामुळे ते कार्तिकेयची स्तुती करू लागतात. या क्षणी तेथे क्रौच तेथे येतो आणि तो कार्तिकेयला म्हणतो की बाणासूर दैत्य हा देखील अतिशय बलवान असा आहे. तो सर्वांना त्रास देत आहे. तरी तुम्ही त्या बाणासुराला देखील ठार करा. क्रौचाचे हे बोलणे ऐकून क्रौचाचे हे बोलणे ऐकल्यानंतर कार्तिकेय क्रौचाला धीर देतात आणि शिवजींचे स्मरण करतात आणि एक अतिशय प्रचंड अशी दिव्य शक्ती निर्माण करून ती आवाज करत बाणासुराच्या बाजूने फेकतात. त्या शक्तीमुळे बाणासूर हा प्रलंबासूर आणि त्याचे सारे अनुयायी भक्त होतात. हे पाहून क्रौचाला अतिशय आनंद होतो. कार्तिकेयचे गुणगान गात तो तेथून निघून जातो. कार्तिकेय हा तिथेच तीन लिंगांची स्थापना करतो. ते तीन लिंग म्हणजे प्रतिनेश्वर, कपालेश्वर आणि कुमारेश्वर या नावाने ती प्रसिद्ध होतात. त्यानंतर त्याने जयस्तंभाजवळ सर्वेश्वर लिंगाची तो स्थापना करतो. ही सर्व लिंगे भक्तांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तारकासुराबरोबर बाणासूर आणि प्रलंबसुराचा देखील कार्तिकेय हा वध करतो. ही कथा जो कोणी भक्तिभावाने श्रवण करतो त्याला दिव्य आनंद हा प्राप्त होतो. बाणासूर आणि प्रलंबासूर या दोन दैत्यांना ठार केल्यामुळे सर्वजण कार्तिकेयची खूप स्तुती करतात आणि म्हणतात की आमचा तुम्हाला नमस्कार आहे. तुम्ही विश्वाचा बंधू आहे. सर्व विश्वाचा मंगल करणारे तुम्ही आहात. तुम्ही आम्हा सर्वांना अभयदान दिले आहे. असे म्हणून ते कार्तिकेयांना नमस्कार करतात. त्यावेळी त्यांची स्तुती ऐकल्यानंतर कार्तिकेय म्हणतात की मी तुम्हाला वर दिले आहेत. तुम्हाला पुढे देखील मी सहाय्य करत राहीन. हे ऐकल्यानंतर सर्वांना खूप आनंद होतो. ते पुन्हा कार्तिकेय सर्वजण नमस्कार करतात. देव कार्तिकेयांना म्हणतात की तुम्ही आता कैलास पर्वतावर शिव-पार्वतीची भेट घेण्यासाठी यावे. त्यावेळी कार्तिकेय शिव-पार्वतीची भेट घेण्यासाठी निघतात. सगळीकडे मंगलवाद्य वाजू लागतात. कैलासावर पोचल्यानंतर कार्तिकेय हे शिव आणि पार्वतीला नमस्कार करतात. सर्व देव हे शिवजींची स्तुती करतात. त्यावेळी शिव सांगतात की ज्यावेळी कोणी तुम्ही दुःखी व्हाल त्यावेळी तुम्ही माझे स्मरण करा आणि भजन करा. मागील व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण कार्तिकेयचे चरित्र ऐकले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणेशाचे चरित्र ऐकणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. त्यावर जाऊन तो नक्की बघा. धन्यवाद.